नमस्कार, मी विकास मेघणे. विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नवी मुंबई बुलेटिनमध्ये आपण धावता आढावा घेणार आहोत. पहिली बातमी खारघरमध्ये. काल धक्कादायक प्रकार खारघरमध्ये घडलेला दिसून येत आहे. एक महिला सलूनमध्ये जे हेअर स्पा करण्यासाठी गेली होती, मात्र तिथला मालक जो आहे हेअर स्पाचा समीर यांनी मात्र त्या महिला डोळे बंद कर असं सांगितलं आणि ओठावर किस घेतलाय. त्यामुळे काल खारघरमध्ये वातावरण तापलं होतं. बजरंग दल आणि विश्व दल या इथल्या लोकांनी जे आहेत तिथे धावती भेट घेतली आणि पूर्णपणे रात्रभर गोंधळ सध्या सुरू होता. मात्र आरोपीला पोलिसांनी अटक केलेले. या प्रकरणावर आता पोलीस कारवाई काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक असलेले सुकृत साहिल चौगले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शिवसेनेमध्ये घबराट निर्माण झालेली आहेत. अशा प्रकारचे गुन्हे निर्माण होत आहेत आणि मात्र ही महिला अनेकांच्या तक्रारी करताना दिसून आले. त्यामुळे शिवसेनेमध्ये वादळ निर्माण झाले की काय असा प्रश्न शिवसेनेत विचारला जात आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना मुदतवाढ दिल्यानंतर आता पोलिसांमध्ये चैतन्य निर्माण झालेले आहेत. मिलिंद भारंबे हे कार्यक्षम आयुक्त म्हणून नवी मुंबई शहरामध्ये ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली क्राईम रेट सुद्धा कमी करण्याचं प्रमाण पोलिसांकडून केलं जात आहे. अशा स्थितीमध्ये त्यांना मुदतवाढ दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील ॲक्शन मोडवर आलेल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये प्रत्येक विभागात जाऊन पाणी पुरवठा जर खंडित होतोय किंवा पाणी पुरवठा दूषित होतोय या संदर्भात नागरिकांशी संवाद साधत आहे. तसेच मान्सूनपूर्व जी कामं झाली की नाही यासाठी त्या धावत्या भेट देताना दिसून येत आहे. या संदर्भात प्रशासनाचे अधिकारी यांना घेऊन जे हे पाहणी दौरा करताना दिसून येत आहे. त्यामुळे महापौर सध्या नवी मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी व्हिजिट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते विजय चौगले यांनी यादवनगरमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला. मतदारसंघातील यादवनगरमध्ये जे काही समस्या आहेत त्या प्रभागामधल्या ते सोडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून केला जाणार आहे अशा प्रकारचं आश्वासन मतदारांनी दिलेले. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांसोबत शिवसैनिकांसोबत तिथे संवाद साधत यादवनगरात कसं स्वच्छ आणि समृद्ध भरभराटी होईल या दृष्टीने विजय चौगले प्रयत्न करताना दिसून येत आहेत. शिवसेने नेते सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत शिवसेनेच्या वतीने आगरी कोळी समाजाच्या समन्वयक म्हणून राज्यस्तरीय नियुक्ती केल्यानंतर नामदेव भगतांनी सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी जाऊन कोळी बांधवांची भेट घेतली. आगामी काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून या कोळी बांधवांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाईल आणि येत्या काळामध्ये आगरी कोळी महोत्सव जो आहे नवी मुंबई शहरात तो सुद्धा राज्यभर राबवण्याची संकल्पना नामदेव भगतांनी आगरी कोळी बांधवांना देण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा अतिक्रम विभागात ॲक्शन मोडवर आलेला आहे. नेरूळ परिसरामधल्या अधिकाऱ्यांनी जे आहेत गॅरेज लाईनचे जे बॅरिकेड्स लावलेले आहेत ते सगळे उचलण्याचं काम अतिक्रमण विभागाने केलेलं आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जे आहे ते महत्त्वपूर्ण कामगिरी जे आहे अतिक्रमण विभागाकडून केली जात आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा पंचनामा केलेला आहे. याच पंचनामामध्ये आरोग्य, पाणी, शिक्षण या विषयावर महापालिकेला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. घडून पाणी येतंय, महापौर करतायत काय अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला आहे. येत्या काळामध्ये जर हे प्रश्न मिटले नाही तर मनसे नवी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढेल अशा प्रकारचा इशारा मनसेकडून दिला जात आहे. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते अरविंद म्हात्रे यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे. अरविंद म्हात्रे यांनी जे आहे शेतकरी कामगार पक्षाकडून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र काल त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आज सकाळी त्यांनी महापौरांकडे तातडीने राजीनामा देण्यात आलेला आहे. त्यामुळे अरविंद म्हात्रे आता नेमकी कोणत्या पक्षात जातात का शेतकरी कामगार पक्षात राहतात, त्यांची नेमकी नाराजी काय हाच प्रश्न सध्या पनवेलमध्ये विचारला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असलेले कैलास शिंदे आज पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी आज नवी मुंबई शहरामध्ये विविध ठिकाण उद्यान विभागाच्या वतीने वृक्षारोपण केलेले. त्यामुळे झाडे जगवा, झाडे लावा अशा प्रकारचा संदेश आयुक्तांनी दिलेला आहे.
बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सुद्धा पर्यावरण दिनाचं औचित्य साधत बेलापूर मतदारसंघामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये वृक्षारोपणाचं महत्त्व बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बेलापूर शहरामध्ये मंदा म्हात्रे यांच्या वतीने अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.